नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आता नवरात्र सुरू आहे तर उपवासाचा आपल्या रताळ्याचे गोड किस, रताळ्याचा गोड किस। तर जरा तब्येत बरी नसल्यामुळे आवाज असा येत आहे, समजून घ्या। तर इथे ना मी 2 रताळी घेतलेली आहे, धुवून असे त्याचे साल वरचं जरा काढून घेतलं, खराब असेल ते काढलं आणि ते खिसणीचे जे मोठे वेज असतात का, ते मोठ्या वेजावाटे हे खिसून घ्यायचं। आणि हे ना खिसलं की लगेच काळं पडतं, म्हणून हे लगेच पाण्यात टाकायचं खिसलं की, कारण पूर्ण खिसायचं असतं ते काळं होतं। मग पाण्यात टाकलं, तुम्ही पाहू शकता किती पाणी काळं निघाले ते, म्हणजे त्याला काळं असं काळपट कलर येत नाही। आता हे पाण्यातून नितळून काढायचं असं हाताने दाबू दाबू आणि वाटीनं मोजून घ्यायचं। आता मोजून कशासाठी घ्यायचं, आपल्याला गुळाचं प्रमाण कळावं, गुळ जास्त होणे म्हणून। तर आता ना मी किस असा वाटीत टाकून ही पाहिला 2 वाट्या माझा किस भरला। तर मग आता 2 वाटी किस असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा, परफेक्ट प्रमाण होते, जास्त गोड पण नाही जास्त सपक पण नाही। तर 1 वाटी किस असेल तुमचा तर तुम्ही पाव वाटी गूळ घ्या। तर 2 वाटी किसाला अर्धी वाटी गूळ घेणार आहे मी, नंतर गूळ खिसते। आता हे ना आपण ह्याला आता अगोदर वाफलून घेणार आहोत, या किसाला थोडंसं तूप टाकून एक वाफ देणार आहोत 3 ते 4 मिनिटाचे। किस असल्यामुळं तो लगेच वाफ बसते त्याला आणि तो लगेच शिजतो, जास्त वेळ लागत नाही। तर मी कढई तशीच ठेवली आहे गॅसवर आणि आता वरून तूप टाकते। तर तूप लगेच टाकायचं नाही तर चिटकल खाली किस आपला कढईला। तर आधी तूप गरम करून दुसऱ्या भांड्यात नंतर तुम्ही हा किस काढू शकता। मी डायरेक्ट कढईतच किस काढला होता, तुम्ही ताटात किस काढून घ्या आणि कढईत तूप गरम करून नंतर तो ताटातला किस त्याच्यात टाका। तर 1 चमचा 2 चमचे अंदाजे तूप टाकलं मी त्याच्यात आणि आता तूप टाकलं की सर्व बाजूनं मिक्स करून हलवून घेते त्याला, नंतर गॅस बारीक करते व्यवस्थित तूप मेल्ट झाल्यावर। तर आता गॅस बारीक केला मी, व्यवस्थित हलवून घेतले सर्व बाजूने, तूप सर्व आपल्या किसाला लागलेला आहे। आता बारीक गॅसवर झाकण टाकून 1 4 मिनिटाची वाफ देते मी ह्याला। तर आपल्या 4 मिनिटात आपला हा किस चांगला शिजत आहे, जास्त पण 100% शिजवायचं नाही आपल्याला, त्याला थोडासा कच्चा राहून द्यायचा, कारण गुळात पण नंतर तो शिजणार आहे ना, तर जास्तच गाळ होईल नंतर तो। तर एक 80-90% शिजला आहे आपला हा किस। तर आता आपण याच्यात गूळ टाकणार आहोत। तर आपलं 2 वाटी किस होता, आपण आता याला अर्धी वाटी गूळ टाकूया। गूळ पण किसून घ्यायचा म्हणजे लवकर वितळला जातो, खडे असले तर लवकर वितळणार नाहीत। आणि गूळ पूर्ण वितळला ना की त्याचं पाणी सुटतं, पाणी लगेच घट्ट होतं त्याचं, जास्त पण घट्ट करायचं नाही तर ते कडक होईल। पाक केल्याने करायचं नाही। आपलं ओल्या नारळाचं आपण सारण कसं करतो मोदकासाठी, तसं सेम करायचं, हे ओलसर जरासं राहून द्यायचं, जास्त पण कोरडं कोरडं करायचं नाही। आणि तुम्हाला आवडत असेल तर डेकोरेशनसाठी तुम्ही ह्याच्यात थोडा ओल्या नारळ पण किसून टाकू शकता, मी थोडासा टाकला नंतर, किंवा दुसरे ड्रायफ्रूट आवडत असेल तर काजू बदाम मनुके ते पण तुम्ही टाकू शकता। तर आपला गूळ चांगला वितळला आणि चांगला ही पण झाला आहे, असंच बरे, जास्त पण मोकळं नाही हे लागत व्यवस्थित। तर आता किसलेलं ओलं खोबरं टाकते थोडंसं, तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल हे खोबरं। तर आपला आता मी गॅस बंद करते, आपला गोड असा रताळ्याचा किस तयार आहे। तर मग कसा वाटला हा गोड रताळ्याचा किस उपवासासाठी नवरात्रात, ते नक्की सांगा मला। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर वरून पण डेकोरेशनसाठी तुम्ही वरून पण किस आणखीन टाकू शकता, ओल्या नारळाचं छान दिसेल। नक्की करा, खूप सोपी रेसिपी आहे।